चांदी पताका घेऊनी वारी माळ तुळशीची शोभे गळा गंध वैष्णवांच्या भाळी वारी निघाली निघाली रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी राव दारी उभा माझ्या येतो वीट पायी तुझ्या सेवा करीन योगे योगे माहुली हरी मुखी नाम घोष कर्म तुझे नाम धर्म राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथ पांडुरंग वारकरी पंथ पांडुरंग एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या भेटीसाठी इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्या सोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे काही थकलेले भेगाळलेले देह असतील तिथून तुझ्या वारीचा सोहळा अनुभवतात कारण तुझे काही मधुकरी ते काम आमच्यासाठी करतात तुझे दूत म्हणून त्यांचा अट्टहास पूर्ण झाला फेसबुक दिंडी माझ्या गाभारी माझी पंढरी.
तुमच्या पाठीमागे एवढाच वरद असतंय की गाव तुमचं ऐकतंय आणि तुम्ही बी परमार्थ सोडून इतर गोष्ट सांगत नाहीत. हा वारकरी संप्रदायाचा मोठेपण आहे. तुम्ही फक्त एवढा अट्ठास करता की हे लाविले भजनी श्रीहरीच्या. मग आता याच्यात एकच बदल करायचा म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे. महाराज सांगा काय बदल करायचा आहे. परमार्थ आपण सगळे जण करायला तुमची आवड दिसून यावी. ह्या आवडीमध्ये सातत्य कसं येईल याचा परतभाव आपला घ्यायचा. विढाला विढाला ज्ञानोबराय म्हणले ज्या जीवाला जी गोष्ट आवडती त्या गोष्टीसाठी त्या जीवाला वेळ भेटत आहे. आणि ज्याला आवडत नाही त्याला ते काय भेटत नाही, वेळ भेटत नाही. माणूस मुद्दाम काढीत आहे बघा. आपल्या परभणीचा शब्द आहे त्याला सवड म्हणतात. त्याला काय म्हणतात? सवड. कुठं निघती? बोला की कुठं निघती? जिथं आवड आहे तिथंच काय निघती? सवड निघती. आणि ज्याला आवड नाही का, आजही करंजीतले 10-5 जीव जाऊन आखाड्यावर बसले असतात. आखाड्यावर बसले असतात का? कारण करंट कपाळ म्हणावं. त्यांना काय नाही, आज परमार्थाचे काय नाही, आवड नाही. हा, मग ती आवड वेगवेगळी दाखवली बघा ज्ञानोबरायने. ज्ञानोबराय म्हणजे ती आवड जर असेल ना, 100% माणूस लाखो किलोमीटर राहून आपली आवड पूर्ण करण्यासाठी आल्याशिवाय राहत नाही. विढाला विढाला तो काला कशाचा खाचा आहे एवढंच पाहू आणि कीर्तन थांबू. विढाला विढाला विठ्ठल